माझ्या गोष्टीचे नाव कया आणि वया. एकदा दोन मित्र होते. त्यांचे नाव कया वया. त्यांना दोन बायका होत्या. त्यांना छोटी मुलं सुद्धा होती. एकदा ते त्यांच्याच विषयावर बुद्धिमत्ता आणि शक्तिमान याच्यावर चर्चा करत होते. तेवढ्यात त्यांची बायको आली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही हाच धंदा करत बसा. आपला एक बकरा पळून गेलाय, त्याला तुम्ही का नाही आणत? मग ते दोघे तिथून उठून बकऱ्याला शोधायला गेले. मग ते तिथे गेले. जाता जाता त्यांना रात्र झाली. मग सगळी भूतो बाहेर आली. तो एक छोटा भूत होता. तो खूप हट्ट करत होता. त्याच्या हट्टापुढं कारण असं होतं की त्याला पण त्या मोठ्या भूतांसोबत यायचं होतं, पण त्यांच्यासोबत त्याला घेऊन जायला तो खूप लहान होता. शेवटी त्यांनी हट्ट केला आणि त्याला ते बोलले, तू या झाडावरच बसायचं. मग नंतर ते भूत खाली उतरले. ते इकडे तिकडे फिरू लागले. त्यांना एक मेंढ्यांचा कळप आणि दूर अंतरावर घरे दिसली. तेवढ्यात ते दोघे भाऊ तिथे आले. ते त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाले, तो बघ आपला बकरा. तर कया म्हणाला, आपला बकरा हा नाही, आपला बकरा तर मोठा आणि धष्टपुष्ट होता. वया म्हणाला, आपलाच बकरा कशाला पाहिजे, ह्यालाच घेऊन जाऊ. ते त्याच्याकडे बोट करत यायले. त्या छोट्या भूताला वाटलं की तो म्हातारं भूत बोलत होतं ते खरं. कुत्ता नावाचा एक राक्षस भूतांना खातो. त्याला वाटलं ते कुत्ताच आहेत आणि तो तिथून पळून गेला. मग मध्यरात्र झाली. त्या दोघा मित्रांनी ठरवलं की आपण ह्या झाडावरच आता आसरा घ्यायचा आणि उद्या सकाळी आपल्या घरी जायचे. मग ते रात्री ते झाडावरच बसले आणि मग तेवढ्यात तिथं भूत आली आणि नाचायला लागली. नाचता नाचता ते एक भूत फुटकन तोंडावर पडलं आणि ते परत उठून नाचू लागलं. मग ती येड्यासारखी करायला लागली भूत. मग तो वया त्याच्या हातातून ती फांदी सटकली आणि तो त्या भूतांवर पडला. तेवढ्यात कया त्याचं डोकं चालवून म्हणाला, अरे पकडा पकडा, अरे पकड त्याला भूताला, त्याला आपल्याला खायचंय. तर त्याही भूताला वाटलं हा कुत्ता आहे. ती तिथून पळून गेली आणि त्यांनी परत कुणालाच त्रास दिला नाही. मग ते दोघे भाऊ मित्र घरी गेले आणि सुखाने राहू लागले.